प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना शालोम. प्रियांनो, त्या काळी गरार नावाच्या प्रांतात जेव्हा तिकडे इसहाक गेला, देवाने त्याला इशारा दिला, थांब, तू मिसरला जाण्याचा विचार करत आहेस, तू जाऊ नकोस. आज आपल्यात असे कुणी आहेत का जे जगाकडे धाव घेत आहेत, जे जगातील पापांकडे धाव घेत आहेत, पापी सवयींकडे धाव घेत असणारे असे आमच्यामध्ये आज कोणी आहेत का? भाऊ, देव आज तुम्हाला बोलत आहे, थांबा. ज्या मार्गाने तुम्ही चालला आहात तो चांगला नाहीये. आज जे विचार तुम्ही करत आहात ते चांगले नाहीयेत. ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला असं वाटत आहे की हा मला आधार देईल, माझी मदत करेल, हा माझा आश्रय होईल, तुम्ही जे करता आहात ते योग्य नाही हे माहीत असून देखील तुम्ही त्याचा आधार घ्याल तर, किंवा त्या व्यक्तीला आपला बाहू कराल तर, त्या पापी व्यवसायालाच आपला आधार कराल तर, त्या वाईट कामांनाच तुम्ही आपला आधार कराल तर, तुमच्या त्या वाईट कामांद्वारे कुठे ना कुठे तुमच्या कुटुंबाला गरजा भागवण्याचं साधन होत आहे असं म्हणून त्यामध्ये राहाल तर व त्यातच जगाल तर, नकळतपणे कधी न जाणारे संकट तुम्ही स्वतःवरती ओढून घेणार. यामुळे देव तुम्हाला इशारा देत आहे, सोडून द्या. त्या पापी जगाला, पापी मैत्रीला, पापमय कमाईला, पापी अशा मिळकतीला सोडून द्या. नीतिमानाने कमावलेलं थोडंसं अल्प धन बहुत दुर्जनांनी केलेल्या कमाईसाठी अतिशय उत्तम आहे असं बायबल आम्हाला शिकवतं. तुम्ही एका नीतिमान व्यक्तीप्रमाणे जगावं ही देवाची इच्छा आहे. इसहाका, तू मिसरला जाऊ पाहत आहेस. ते मिसर तुझ्यासाठी सुरक्षित नाही. त्या मिसरामध्ये तुला आधार व अन्न मिळेल असं तुला वाटत आहे. नंतर तेथे तुझा नाश होऊन जाईल. तू जाऊ नकोस. देवाने त्याला सावध केलं. इसहाकाने तो इशारा त्याला मिळाल्यानंतर काय केलं? त्याने काय केलं? चला पाहूया. उत्पत्तीचे पुस्तक अध्याय 26 मध्ये आपण पाहू. पहिल्या वचनापासून. पूर्वी अब्राहमाच्या दिवसात दुष्काळ पडला होता, तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसहाक पलिष्ठांचा राजा अबिमेलेक ह्याच्याकडे गरार येथे गेला. तेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, खाली मिस्रात जाऊ नकोस, मी सांगेन त्या देशात रहा. प्रियांनो, लक्ष देऊन ऐका. जर आपण बायबल बारकाईने वाचलं तेव्हाच आपल्याला लक्षात येतं की त्यामध्ये काय सत्य आहेत, काय रहस्य आहे ते तुमच्या लक्षात येतं. देव काय म्हणत आहे माहितीये? तू या देशात रहा असं बोलत आहे का? तू येथे गरारमध्ये आलास ना? तू आता गरारमध्येच रहा बोलला का? नाही बोलला. तर काय म्हणाला? मी दाखवीन. काय म्हटलं? मी दाखवीन त्या देशामध्ये, त्याच देशामध्ये तू रहा. तू तेथे रहा. तुला येथे राहायचं नाहीये. जो देश मी तुला दाखवीन तेथे तू रहा. ठीक आहे? दुष्काळ पडला, यामुळे तू मिसरला जाऊ पाहत होतास, परंतु मिसरला जाण्यास मी तुला मनाई केली आहे. तू येथे गरारमध्ये आलास ना? हा गरार काय म्हटला आहे? तू येथे उपरी असा रहा. उपरी रहा. उपरी बनून राहणं म्हणजे काय आहे? उपरी याचा अर्थ असा आहे, या भूतलावर आपण स्थिर असे निवासी नाहीयेत. म्हणजे आपण केवळ प्रवासी आहोत. येथे आपल्याला स्थिर होता येणार नाही. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, कोमट अशा अवस्थेमध्ये तुम्ही तेथेच राहू नये. त्याला पार करून जायचं आहे. ही देवाची इच्छा आहे. जर आज तुम्ही कोमट अवस्थेमध्ये आहात, आत्मिक बाबतीविषयी जर तुम्ही कोमट अवस्थेत आहात, तर तुम्ही तेथे तसंच राहता कामा नये. त्याला पार करून पुढे जायचं आहे. हीच देवाची इच्छा आहे. इसहाक, जो देश मी तुला दाखवील तो वचनदत्त देश आहे. तो वचनदत्त देश प्राप्त करून घेण्या अगोदर तू येथे एक उपरी म्हणून तू आहेस. हा गरार देश कायमस्वरूपीसाठी नाहीये. तुला तो पार करून पुढे जायचं आहे. तू येथे उपरी बनून राहा. स्थिर होण्याचा प्रयत्न करू नकोस. प्रियांनो, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे? तू येथे उपरी बनून राहा. तू परदेशी म्हणून राहा. तू स्थिर होण्याचा प्रयत्न करू नकोस. देवाने स्पष्टपणे हे सांगितलं, तर मग इसहाकाने काय केलं पाहिजे होतं? तिथे सेटल झालं पाहिजे की उपरी बनून राहिलं पाहिजे? बोला.
उपरी बनून राहिलं पाहिजे. चला पुढे जाऊया. या देशात तू उपरा असा राहा, मी तुझ्या बरोबर असेन आणि तुला आशीर्वादित करीन, कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईल आणि मी तुझा बाप अब्राहम ह्याच्याशी वाहिलेली शपथ खरी करीन. मी आकाशातील ताऱ्यांइतकी तुझी संतती वाढवीन. हे सर्व देश तुझ्या संततीला देईन आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील, कारण अब्राहमाने माझा शब्द मानला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले. देवाने काय सांगितलं होतं? हॅलो इसाहका, ही तुझ्यासाठी परमनंट प्लेस नाही. हा तुझ्यासाठी परदेश आहे. तू हा देश पार करून जायचा आहेस. येथे तू स्थिर होऊ नकोस. येथे तुला उपरी बनून राहायचं आहे. येथे तुला स्थिर होता कामा नये. तू येथे उपरी बनूनच राहा. येथे स्थिर होण्याचा प्रयत्न करू नको. देवाने स्पष्टपणे सांगितलं, जो देश मी तुला दाखवणार तोच देश तुला कायमस्वरूपी राहण्यासाठी असणारा देश आहे. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, स्वर्गच एक असा देश आहे जेथे आपल्याला स्थिरपणे विश्राम करायचा आहे. आपण आता ज्या जगामध्ये आहोत, हे जग आपल्याकरिता केवळ एक परदेश आहे. जन्मापासून आपल्या प्रवासाला सुरुवात झाली. मृत्यूनंतर इथला प्रवास हा समाप्त होईल. डोळे बंद केल्याबरोबर लगेच आपण खऱ्या जगामध्ये प्रवेश करणार आहोत. तेथे मरण असणार नाही, तिथे भूक राहणार नाही, तहान राहणार नाही, तेथे आजार राहणार नाही. युगानयुगापर्यंत त्या परमेश्वरासोबत आपण जगू असं ते जग आहे. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तेच आपलं स्थिर असं निवासस्थान आहे. हे आपलं कायमचं वतन नाहीये. या जगामध्ये आपण केवळ, बायबल आपल्याला सांगतं की आपण प्रवासी आहोत, परदेशी आहोत, प्रवासी आहोत. हे विसरू नका. जर हेच आमच्यासाठी कायमस्वरूपीचं स्थान आहे असे विचार तुमच्या मनात आले तर आपण येथेच राहणार आहोत अशा प्रकारच्या कल्पना तुम्ही कराल तर स्वतःच्याच हातांनी तुम्ही स्वतःच्या जीवनावर कष्ट ओढवून आणाल. देवाने ज्याची मनाई केली ते जर तुम्ही कराल, देवाने ज्याला नाही म्हटलं तसं जर तुम्ही कराल, देवाने तुम्हाला त्याची इच्छा दाखवून दिल्यानंतर जर तुम्ही देवाच्या इच्छेला सोडून स्वतःची इच्छा पूर्ण कराल तर कष्ट ओढावून घ्याल. अगदी असंच इसाहकाच्या आयुष्यात घडलं. देवाने काय सांगितलं होतं? मी दाखवेल त्या देशामध्ये, तेथे तू स्थिर हो आणि येथे काय उपरी बनून राहा, परदेशी सारखा राहा. हे स्थिर होण्याचं स्थान नाहीये. परंतु काय घडलं की जेव्हा तो तेथे आला त्यानंतर माहिती नाही काय घडलं. इसाहकाला ती जागा फारच आवडली. कोणती प्लेस आवडली? जेथे देवाने सांगितलं येथे कायमस्वरूपीचं राहू नको, येथे प्रवासी म्हणून राहा, उपरी म्हणून राहा, स्थिर होण्याचा प्रयत्न करू नको, येथे तात्पुरता राहून तू पुढे निघून जा, असं देवाने त्याला सांगितलं. पण इसाहकाला ते स्थान फार आवडलं. मग त्याने काय केलं? पहा 6वे वचन. तेव्हा इसाहाक गरारात वस्ती करून राहिला. देवाने काय सांगितलं होतं? राहण्यासाठी सांगितलं. ही काय चूक आहे? इसाहाकाने किती मोठी चूक केली. देवाने त्याला तू उपरी बनून राहा असं सांगितल्यावर इसाहाकाने काय केलं? स्थिर होऊन तो तेथेच सेटल झाला. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, पुन्हा सांगत आहे, हे जग आपल्यासाठी कायमचं स्थान नाही. जर हे स्थान कायमचं आहे असं तुम्हाला वाटत आहे तर तुम्ही गैरसमज करताय. धन कमावण्यासाठी, संपत्तीसाठी, पद मिळवण्यासाठी, अधिकार मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेकशा चुका कराल. हेच तुमचं जग आहे हा विचार करून, हेच तुमचं सर्वस्व आहे विचार करून, मरणानंतर काही नसतं असा विचार करून, जर तुम्ही या भूतलावरती जे पाहिजे ते मिळवण्यासाठी, जी आशा आहे त्या पूर्ण करण्यासाठी, तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही उतावळेपणा कराल तर तुम्ही जे करू नये अशा गोष्टी तुम्ही कराल. भयंकर चुका, भयंकर पापी कृत्य तुमच्याकडून घडू लागतील. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये हे जग कायमचं नाही, हे जग माझ्यासाठी कायमचं नाही,
असे विचार जेव्हा तुमच्या मनामध्ये येतील, तुम्ही साहजिकपणे या भूतलावरती कोणत्याही गोष्टीवर आशा ठेवणार नाही. का माहित आहे? तुम्हाला समजून येईल असं उदाहरण सांगतो. समजा तुम्ही भाडोत्री घरात राहत आहात. त्या भाडोत्री घरामध्ये तुम्ही अतिशय सुंदर पेंट देऊन आणि ते अतिशय सुंदर रीतीने तुम्ही सजवणार नाही. सजवणार पेंट तर निघत आहे ना, त्यामुळे सर्व घाण दिसत आहे. आता पेंट निघाला, सर्व घाण दिसत आहे, तर ते मिस्त्री काम करणारे, प्लास्टर करणाऱ्या लोकांना बोलावून चांगल्या प्रकारे प्लास्टर करून आणि मग त्यानंतर काही नाही करणार का? नाही करणार. नाही. जर कलर निघाला तर पुन्हा करणार नाही. नाही करणार. किंवा मग फरशी सर्व जुनी झाली आहे, खराब झाली आहे, ती तुम्ही बसवणार नाही. अच्छा, नाही बसवत का? का बरं? का प्रियांनो? बोला. ते स्वतःचं घर नाहीये. फरशी खराब होत असेल, पेंट सर्व खराब होत असेल, सर्व प्लास्टर निघत असेल, तरी देखील त्याकडे लक्ष देणार नाही. घरमालकाला बोलावणार, अहो सर पहा ना किती खराब आहे, जरा हे थोडं रिपेअर करा, सगळी फरशी उखडत आहे, निघत आहे, पहा ना सर्व पेंट किती खराब दिसत आहे, किती घर घाण झालेलं आहे, पेंट करा. घरमालकाला सर्व सांगणार, पण तुम्ही आम्हाला काय करायचं? आपल्याला काय करायचं? का तुम्हाला का नाही करायचं? हे काय आमचं कायमचं घर थोडीच आहे. ही काय आमची कायमची जागा नाही. हे काय आमचं स्वतःचं घर नाही. हे घर काही आमच्या स्वतःचं घर नाहीये. हे घर आपलं स्वतःचं नाही. जेव्हा तुम्हाला माहीत असतं, प्लास्टर उखडलं तरी लक्ष देत नाही, फरशी खराब झाली तरी तुम्ही लक्ष देणार नाही, पावसाचं पाणी इकडून तिकडून टपकत असलं तरी तुम्ही लक्ष देणार नाही. तुम्ही ते बोलावून रिपेअर करणार का? करणार का रिपेअर? तुम्ही स्लॅब पुन्हा टाकणार का? नाही टाकणार. का? कारण हे आमचं नाहीये. म्हणून काय करणार? ऍडजस्ट करणार, पुढे जाणार. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, ज्या घरामध्ये तुम्ही राहता ते तुमचं नसेल तर तुम्ही त्याकडे लक्ष देणार नाही. या भूतलावर तुम्ही राहता हे तुमचं नाही हे तुम्हाला समजून आलं तर त्याकडे तुम्हाला जास्त लक्ष देण्याची गरज पडणार नाही. कारण तुमच्यासाठी एक कायमचं निवासस्थान आहे. तुमचं स्वतःचं ते घर आहे आणि ते स्वर्ग आहे. त्या स्वर्गात तुमचं स्वतःचं घर आहे, एक खोली आहे. हे जर तुमच्या लक्षात आलं तर मग तुम्हाला या भूतलावरती या जगाविषयी विचार करण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागणार नाही. समजून येत आहे का? इसहाक, हे गरार तुझं कायमचं स्थान नाही. हे जे गरार आहे तुला स्थिर होऊन राहण्याची जागा नाहीये. तू स्थिर होऊन राहण्याचा प्रयत्न करू नकोस. येथे निवास करण्याचा प्रयत्न करू नकोस. येथे तू केवळ एक परदेशी होऊन राहण्याचा प्रयत्न कर. परदेशी म्हणजे प्रवास करणारा, एक टुरिस्ट. हे विसरू नका. मग पुढे काय झालं? तू उपरी होऊन राहा असं सांगितल्यानंतर इसहाक स्थिर होऊन राहण्याचा प्रयत्न करू लागला. बायबलमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, इसहाक हा गरार येथे वस्ती करून राहिला. देवाने जे करण्यास मना केलं आहे तेच जर तुम्ही कराल तर तुम्ही तुमच्या जीवनात स्वतःच्याच हातांनी मोठं संकट ओढावून घेणार. आता इसहाकाने तेच केलं. त्याने स्वतःच्या हातांनी संकट ओढावून घेतलं. कोणतं आहे संकट? एका आत्मिक व्यक्तीच्या समस्या. हाच आहे आपल्या संदेशाचा टायटल. आत्मिक लोकांच्या समस्येमधील पहिलं काय आहे? कौटुंबिक समस्या. दुसरी कोणती आहे? दुष्काळाविषयीची समस्या. आता तिसरी समस्या काय माहीत आहे? दाम्पत्यामधील समस्या. कशामधील समस्या? पती पत्नीमध्ये आलेली समस्या. कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि मुलं सर्वांशी संबंधित आहे. पण दाम्पत्य म्हटलं तर पती पत्नीशी निगडीत आहे. दाम्पत्य म्हणजे पती पत्नीशी संबंधित असलेलं. कुटुंब म्हणजे हे सर्वांशी संबंधित असतं. आणि आता जे मी बोलत आहे, कुटुंबातली समस्या झाली, दुष्काळाची समस्या गेली, आता दाम्पत्य जीवनात समस्या आली. काय आहे पाहू. ही तुझ्यासाठी कायमची जागा नाही देवाने सांगितल्यावर इसहाक तेथे स्थिर झाला आणि स्वतःच्याच हातांनी आपल्या नात्यामध्ये कष्ट ओढावून आणले. थोडं पुढे जाऊया. तेव्हा इसहाक गरारात वस्ती करून राहिला. तेथल्या लोकांनी त्याच्या बायको संबंधाने त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा तो म्हणाला, ही माझी बहीण, कारण ही माझी बायको आहे असे म्हणण्याची त्याला भीती वाटली. तो म्हणाला, रिबका देखणी आहे, तेव्हा येथले लोक तिच्यासाठी मला जीवे मारतील. नात्यावरतीच एक समस्या आली.
कोणती होती ही समस्या सांगायचं तर रिबका जी इसाहाकाची पत्नी होती ती अतिशय सुंदर होती. ती रिबका सुंदर होती आणि जेव्हा सर्व लोक तिच्याकडे पाहू लागले तेव्हा इसाहाकाला घाम फुटू लागला. येथे माझ्यासाठी धोका आहे. जे घडू नये असे येथे घडत आहे. सर्व माझ्या पत्नीकडे पाहत आहेत. जर माझी पत्नी आहे असं पाहून जर त्यांनी मला मारून टाकलं तर मला मरून जावं लागेल. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, त्या दिवशी त्याच्या वडिलांनी जी चूक केली होती तीच चूक पुन्हा इसाहकही करत आहे. तू येथे राहू नकोस, ही तुझ्यासाठी कायमची जागा नाहीये. देवाने हे सांगितलं तरी नाही देवा, हे स्थान खूप चांगलं आहे, येथे मी चांगला राहू शकतो. येथे चांगलं पीक देखील घेता येतं, येथे सर्व काही अनुकूल आहे परमेश्वरा. हा विचार करून इसाहाक हा भ्रमित झाला. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, देवाने जर एखाद्या गोष्टीविषयी नाही म्हटलं असेल तर मला तेच करायचं असं बोलू नका. त्यात धोका आहे. ते कोणत्याही बाबतीत असेल. एखादं स्थळ तुम्हाला खूप आवडत असेल पण तुमच्या मनामध्ये जर देव सांगत आहे हे स्थळ जुळवू नको सांगितलं तर केवळ तुम्हाला खूप आवडलं आहे यामुळे देवाला राजी करण्याचा प्रयत्न करू नका. त्या नात्यानंतर काय गोंधळ होईल हे देवाला माहीत असतं. केवळ त्याला ठाऊक असतं, तुम्हाला माहीत नाही. त्या मुलीच्या पाठीमागे, त्या मुलाच्या पाठीमागे असणारा गोंधळ म्हणजे प्रकरण, बॅकग्राऊंड, फ्लॅशबॅक, ते तुम्हाला माहीत नाही, देवाला माहिती आहे. देवाने तुमच्या हृदयात विचार टाकला तरी मला ह्याच कंपनीमध्ये काम करायची आशा करता, तीच कंपनी पाहिजे, तीच पाहिजे, तेव्हा देव बोलेल ती कंपनी नको, मी दुसऱ्या कंपनीत तुला नोकरी देईल. नाही देवा, मला हीच कंपनी आवडली, या कंपनीत नोकरी मिळाली तर चांगलं राहील, माझे सर्व मित्र तिथेच आहेत. खरं तर त्या कंपनीत पुढे काय घडणार तुम्हाला काय माहिती? त्या कंपनीत कोण तुमचं आयुष्य बर्बाद करेल हे तुम्हाला काय माहिती? त्या कंपनीमध्ये गेल्यानंतर कोणाशी तुमची ओळख होईल आणि ते तुमच्या जीवनाचा नाश करतील हे तुम्हाला काय ठाऊक? ज्याला सर्व ठाऊक आहे त्या देवाने ती नोकरी नको हा विचार तुमच्या मनामध्ये टाकल्यानंतर तुम्ही शांत बसत नाही, ऐकत नाही, तर देवाच्या इच्छेच्या आणि त्याच्या विचारांच्या विरुद्ध तुम्ही भले लग्न केलं किंवा विरोधात जाऊन प्रवास केला किंवा विरोधात जाऊन नोकरी केली किंवा विरोधात जाऊन तुम्ही सेवा केली, तुम्हाला यश मिळणं शक्य नाहीये. इसाहाकाला तो गरार प्रांत अतिशय पसंत पडला. हो, आज आमच्यात काही लोकांना कोमट असं जीवन खूप जास्त आवडतं. एकीकडे सहभागितेला जाता येतं, गीत गाता येतं, टाळ्या वाजवता येतात आणि तेथून निघाल्यावर मनमर्जीने जीवन जगा, पाप करा असं त्यांना वाटत असतं. बऱ्याचशा लोकांना असं जीवन खूप जास्त आवडतं. पवित्र जीवन जगलं पाहिजे, पवित्रतेने राहिलं पाहिजे हे जीवन अनेकांना आवडत नाही. आणि त्याच वेळेला खूप पापी व्यक्तीप्रमाणे राहिलं पाहिजे असंही जीवन काहींना आवडत नाही. काही लोकांना काय जास्त आवडतं माहीत आहे? एकीकडे आपण खूप पवित्र असल्यासारखं जीवन जगलं पाहिजे आणि तसंच थोडंफार प्रमाणात पाप देखील आपण केलं पाहिजे. इकडे आपण मनमर्जीचं जीवनही जगायचं आहे आणि सहभागितेला जाऊन दाखवण्यापुरतं नाटक करायचं आहे. यात धोका आहे, मोठा धोका आहे. असं जीवन परमेश्वराला अजिबातच आवडत नाही, हे लक्षात ठेवा. हे जीवन देवाला अजिबात आवडत नाही. त्या दिवशी माहिती नाही का, गरार प्रांत इसाहाकाला खूप आवडला. ज्या स्थानामध्ये परमेश्वर नव्हता, जे स्थान देवाला पसंत नव्हतं, जे स्थान देवाला अमान्य होतं, अशा स्थानामध्ये इसाहाकाने राहू पाहिलं तेव्हा देवाने परवानगी दिली नाही. नाही, ही तुला राहण्याची जागा नाहीये, तू येथे राहायचं नाहीयेस, तू एक परदेशी आहेस, तू प्रवासी आहेस, तू पुढे जात राहा. देवाने सांगितलं तरी तो तेथे स्थिर राहिला. तो प्रांत त्याला अतिशय आवडला, ते स्थान त्याला खूप आवडलं, तो तेथे स्थिर राहिला. आता पहा, अडचणींना सुरुवात झाली. त्या पती पत्नीवरती प्रॉब्लेम आले. पुन्हा मी सांगत आहे, तुम्ही परमेश्वराच्या विरोधामध्ये जाऊन कोणतेही काम कराल तर सर्वात प्रथम तुमच्या वैवाहिक जीवनामध्येच आग लागू शकेल. सर्वात प्रथम पती पत्नींच्या मध्येच मतभेद सुरू होतील, अंतर निर्माण होईल, संवाद होणार नाही, विचार जुळणार नाहीत, तत्व जुळणार नाहीत, एकी राहणार नाही, सलोखा राहणार नाही, आनंद राहणार नाही. जेव्हाही तुम्ही परमेश्वराच्या विरोधामध्ये काम कराल तेव्हा सैतान जो सर्वात प्रथम हल्ला करतो
तो पती पत्नी वरतीच करत असतो, हे लक्षात ठेवा. हे सत्य जाणून घ्या. आता हल्ला होत आहे, कोणावर माहीत आहे, त्या वैवाहिक जीवनावर. जे पती पत्नी अतिशय आनंदी होते त्यांच्यावरती हल्ला होऊ लागला. इसाहाकाने जेव्हा तेथील लोक पाहिले तेव्हा त्याच्या मनात भीती बसली. माहिती नाही का त्याने विचार केला, हे लोक मला मारतील. यामुळे मी जिवंत राहावं यासाठी तो आपल्या पत्नीला म्हणत आहे, तू माझ्यासाठी खोटं बोल. जेव्हा तुम्ही एखादी चूक करता, ती चूक केल्यानंतर प्रिय भाऊ आणि बहिणींनो ऐका, तो सैतान तुमच्याकडून आणखी चुका करून घेण्यासाठी मागे हटत नसतो. आणि तसंच जेव्हा तुम्ही एक चूक केल्यानंतर दुसरी चूक करण्यासाठी तुम्हाला ती खूप मोठी चूक वाटत नसते. यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा चूक होऊ लागेल त्याच वेळेला जर तुम्ही थांबले तर ती चूक होणार नाही आणि इतरही चुका घडणार नाहीत. हे लक्षात असू द्या. विशेष करून जेव्हा तुम्ही तरुणपणात आहात, दानिएलाप्रमाणे तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये देवा मी माझ्या शरीराला कधीही अशुद्ध करणार नाही अशा प्रकारचा निर्णय तुम्ही जर ठामपणे घेतला तर लग्न होईपर्यंत माझ्या या शरीराला कोणत्याही स्त्रीला किंवा पुरुषाला हात लावण्याची परवानगी नाही, निश्चित असा निर्णय घेतला तर व त्यामध्ये जर स्थिर राहिले तर ते तुमच्यासाठी मोठे आशीर्वाद आहे. तुम्ही लग्न केल्यानंतर वैवाहिक जीवनात प्रवेश केल्यानंतर देवाच्या मर्जीने एकत्रित येणं चुकीचं नाहीये. ऐका, जर यासाठी तुम्ही स्थिर राहिले तर त्यापेक्षा दुसरी मोठी पवित्रता काय असेल. पण असं न करता कोणत्या तरी मुलीच्या प्रेमात पडून, मुलाच्या प्रेमात पडून, प्रेमाच्या नावाखाली जर तुम्ही एकदा पाप केलं तर तो सैतान तुम्हाला येऊन म्हणेल, एकदा पाप केलं आता 10 वेळा केलं तरी काय होणार आहे. आता एकदा तिच्यासोबत गेला ना, 10 वेळेला गेल्यानंतर काय होणार आहे. तुला नाही करायचं म्हणतो पण केल्यानंतर नाही करणं काय आहे. हे तो मुलाला सांगतो आणि मुलीला देखील सांगतो. समजत आहे का. एकदा जर त्या सैतानाने तुम्हाला खाली पाडलं तर तो पुन्हा 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 तुम्हाला पाडत राहणार, पाडत राहणार, पाडत राहणार. एकदा जर तुम्ही तुमच्या पत्नीला फसवलं तर तिला सारखं सारखं फसवणार. एकदा जर तुम्ही पतीचा विश्वासघात केला तर तुम्ही पुन्हा पुन्हा विश्वासघात करणार. का. कारण एकदा विश्वासघात केल्यानंतर तो सैतान तुम्हाला सोडणार नाही, कधीच सोडत नाही. इसाहाकासारखा आत्मिक व्यक्ती जेव्हा तो तरुण होता कोणत्याही मुलीकडे तो गेला नाही, आपलं पावित्र्य त्याने जपलं आणि असा तो रिबकेच्या आयुष्यात आला व रिबकेने देखील पवित्रतेचं रक्षण करून इसाहाकाच्या आयुष्यात प्रवेश केला. देवाच्या इच्छेनुसार विवाह बंधनामध्ये एकत्रित येऊन हे दोघेही तरुण गरारमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे नाटक करणं, ड्रामा करणं हे योग्य होतं का. ते का असं वागू लागले सांगायचं तर ऐका, देवाने जे सांगितलं होतं त्याकडे त्यांनी काय केलं, दुर्लक्ष केलं. एकदा जर तो सैतान तुमच्याकडून पाप करून घेण्यासाठी यशस्वी ठरला तर तो तुमच्याकडून 100 वेळा पाप करून घेईन. शमशोनाने सैतानाला केवळ एक मुलगी दाखवली. जेव्हा शमशोन त्या मुलीच्या जाळ्यात अडकला तेव्हा सैतानाच्या लक्षात आलं, शमशोन हा मुलींविषयी कमजोर आहे. व त्यानंतर त्याने गज्जाला त्याला नेऊन त्याला वेश्या दाखवल्या आणि त्यानंतर आणखी एका जागी नेऊन दलीलाला दाखवलं. शेवटी काय केलं माहितीये, त्याचा नाश केला. प्रिय भाऊ आणि बहिणींनो ऐका, एकदा जर तुम्ही त्या सैतानाच्या स्वाधीन झाले तर तो पुन्हा पुन्हा तुम्हाला आपल्या ताब्यात घेईल. यामुळे येथून पुढे तुम्ही गरारसारख्या जागेत राहता कामा नये. स्थिर असं होऊन राहण्याची मुभा नाहीये, ती स्थिर होऊन राहण्याची जागा नाहीये. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आम्हा सर्वांच्या जीवनात कोमट अशी जी परिस्थिती असते ती साहजिक असते. मी देखील माझ्या आत्मिक जीवनामध्ये कोमट स्थितीत असताना पूर्ण ज्वलंत असं जीवन मी जगू शकलेलो नाही आणि पूर्णपणे जगाला देखील सोडू शकलो नाही. अशा कोमट अवस्थेमधून मी देखील माझ्या जीवनातून गेलो, परंतु देवाच्या महान कृपेने त्याने मला तेथे थांबू दिलं नाही, मला वाचवलं. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुमच्या आणि माझ्या आयुष्यात देखील कोमट अशा स्थितीमध्ये काही प्रसंगी आपल्याला जावं लागू शकतं, पण तेथून जाण्याची ती जागा आहे, स्थिर होऊन राहण्याची जागा अजिबात नाही. आज जर तुम्ही तेथेच उभे असाल किंवा तेथेच बसलेले असाल, परमेश्वर बोलत आहे, पुढे चला, पुढे चालत राहा. तुम्हाला कोमट स्थितीमध्ये राहण्याची मुभा नाहीये. जर तुम्ही तेथेच राहाल तर मी दुसरं काही करणार नाही, मी तुम्हाला उकळून टाकेल. तेव्हा तुम्ही दीन व्यक्तीप्रमाणे, दरिद्री व्यक्तीप्रमाणे, तुच्छ व्यक्तीप्रमाणे पडून राहाल. असा दिवस येऊ नये यासाठी आज देवाच्या उपस्थितीमध्ये प्रार्थना करणार का, देवा कोमट अशा स्थितीमध्ये मी राहू नये यासाठी सहाय्य कर. चला, पूर्ण हृदयापासून, पूर्ण मनापासून आपण प्रार्थना करू. पवित्र परमेश्वर देव बापा, सरळ व स्पष्टपणे तू आम्हा सर्वांशी बोलला आहेस.
जर आम्ही एकदा त्या सैतानाला संधी दिली तर बस, तो पूर्णपणे आम्हाला त्याच्या ताब्यात घेईल. जर आम्ही एकदा चूक केली तर तो वारंवार आमच्याकडून चुका करून घेईल. परमेश्वरा, पुन्हा एकदा तू आम्हाला इशारा दिला आहेस. हे जग केवळ प्रवास करण्याचं स्थान आहे. देवा, या जगामध्ये आम्ही केवळ प्रवासी आहोत. हे कायमस्वरूपीचं स्थान नाहीये. आमच्यासाठी स्थिर असं स्थान त्या स्वर्गामध्ये आहे. आम्ही आमची दृष्टी त्याकडेच लावून या जगात जे आम्ही प्रवासी आहोत, जे गरजेचं आहे तेवढंच आम्ही पाहिलं पाहिजे. जितकं गरजेचं आहे तितकंच मिळवलं पाहिजे. देवा, ते आमच्या जीवनामध्ये एक आशीर्वाद म्हणून तू आम्हाला दे. ऐकलेल्या वचनावर विश्वास ठेवून, देवा, वचनाच्या अधीन राहून आम्हाला आमच्या जीवनामध्ये विजयी राहता यावं यासाठी सहाय्य कर. जे स्वतःचं जीवन तुझ्या हाती देऊन पश्चाताप करून प्रार्थना करत आहेत, अशा प्रत्येक व्यक्तींना देवा तू नवीन जीवन दे. त्यांना नवीन मार्गात तू चालव. येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.